नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube एज्युकेशनल चॅनलवरती। तर मागच्या सीरीज पासून आपण मराठी व्याकरण सुरू केलेलं आहे। त्यामध्ये आपण पहिला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे। आज आपण मराठी व्याकरण मध्ये वर्णमाला हा एक चॅप्टर जो आहे महत्त्वाचा तो कंप्लीट करणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर पण असते स्टुडंट की वर्णामध्ये असतात, लक्षात घ्या, स्वर, त्यानंतर एक पॉइंट आहे आणखी नवे स्वर, त्यानंतर तिसरा पॉइंट आहे स्वरादी आणि चौथा जो पॉइंट आहे तो आहे, लक्षात घ्या, व्यंजन। ठीक आहे। आणि आणखी एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, नवे, याला आपण म्हणू संयुक्त व्यंजन। ठीक आहे। तर याचं आपण आता लक्षात घ्या, याचं व्यवस्थित पद्धतीने आता आपण विभाजन करणार आहे आणि हे एक एक कन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे। म्हणजेच आता एक पॉइंट लक्षात घ्या, तुम्हाला जर पेपर मध्ये विचारलं की स्वर हे वर्ण आहे, विधान चुकी बरोबर, अगदी बरोबर आहे। त्यानंतर स्वरादी हे वर्ण आहे, अगदी बरोबर आहे। व्यंजन हे वर्ण आहे का, तर वर्ण आहे, कारण ह्या सगळ्यांचा समावेश वर्णमालेमध्ये होतो, म्हणजेच हे सर्वच्या सर्व काय आहे, वर्ण आहे। हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात घ्या। मग आता आपल्याला ते 52 कोणते आहे पहिल्यांदा ते लक्षात ठेवायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या, स्वर पाहिजे आहे अ, आ, ई, त्यानंतर उ, त्यानंतर मोठा उ, त्यानंतर रु, लू, त्यानंतर ए, त्यानंतर घ्यायचं ऍ, त्यानंतर घ्यायचं आहे ऐ, त्या आपल्याला ओ, त्यानंतर घ्यायचं आहे अ आणि त्यानंतर घ्यायचं आहे औ। ठीक आहे। म्हणजेच तुम्ही इथे लक्षात घ्या, अ पासून तर औ पर्यंत। ठीक आहे। अ पासून तर औ पर्यंत आणि टोटल बघा किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14। म्हणजेच काय, लक्षात घ्या, जुने 12 स्वर आणि नवीन 2 स्वर असे एकूण स्वर किती झालेले आहे आता, तर असे एकूण 14 स्वर झालेले आहे। तुम्हाला जर पेपर मध्ये विचारलं की हे जे ä आणि अ आहे हे कोणत्या भाषेतून आपल्या मराठी व्याकरण मध्ये आलेले आहे, तर हे इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी व्याकरण मध्ये आलेले आहे। तर हे इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी मध्ये आलेले आहे। ठीक आहे। तर बघा, अ पासून तर औ पर्यंत स्वर आहे असं जर विधान आलं तर ते बरोबर करायचं आहे। ठीक आहे। म्हणजे तुम्हाला स्वर कळले, स्वर आणि नवे स्वर तुम्हाला कळलेला आहे। आता मित्रांनो, एक गोष्ट कोणती इथे तुम्ही लक्षात घ्या, ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्याला स्वर असं म्हटलं जाते, म्हणजे त्याला कोणाचीही आवश्यकता लागत नाही, त्याला आपण काय म्हणतो, स्वर म्हणतो। आणि जे नवे स्वर आलेले आहेत ते कोणते आहे, ä आणि अ, आणि हे कुठून आलेले आहे, इंग्रजी मधून। यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हा तुम्ही पॉइंट लक्षात घ्या। ठीक आहे। त्यानंतर आहे मित्रांनो स्वरादी। मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वरादी 2 आहे, आणि एक आहे आहा। मागच्या लेक्चर मध्ये आपण सांगितलं होतं की एकूण स्वरादींची संख्या किती आहे, 2 आहे, आणि ते कोणकोणते आहे, आणि आहा। आणि याला का बरं आपण स्वरादी म्हटलंय, कारण इथं जर आपण बघितलं अ प्लस, लक्षात घ्या, अनुस्वार काय तयार होते, आणि अ प्लस विसर्ग काय तयार होते, आ। ज्याच्या आधी स्वर आहे, ठीक आहे, ज्याच्या आधी स्वर आहे त्याला काय म्हटलं जाते, स्वरादी। म्हणून लक्षात घ्यायचं तुम्हाला, याला स्वरादी म्हणण्यात आलेला आहे। आणि एकूण स्वरादी मराठीमध्ये किती आहे, तर त्याचा आन्सर घ्यायचा आहे तुम्हाला 2। ठीक आहे। तर ही दुसरी कन्सेप्ट झाली। आणि त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे व्यंजन आणि संयुक्त व्यंजन। व्यंजन कशाला म्हणायचं, ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, ज्याला स्वराची आवश्यकता असते, त्याला काय म्हणायचं, त्याला व्यंजन असं म्हणायचं। आणि व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात, तर स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात। ठीक आहे। हा पॉइंट लक्षात घ्या। मग व्यंजन बघा कोणकोणते, शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, क च ट त प असं लिहून घ्यायचं। आणि मग आपल्याला माहितच आहे, क ख ग घ याला अंग म्हणायचं। त्यानंतर च श ज झ इ, त्यानंतर ट ठ ड ढ न च त थ द ध न प फ ब भ म। आणि यांच्या सगळ्यांचे जे पाय आहे हे असे अर्धे अर्धे तुम्हाला इथे दाखवायचे आहे। ओके। तर हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या। हा एक गट असा तयार करायचा। मग मी तुम्हाला सांगतो हे का बरं आपण केलेलं आहे। त्यानंतर आहे य र ल व श, स ह ळ, हे झाले टोटल स्टुडंट 34। हे 34 व्यंजन आणि आणखी 2 आलेले आहे, ज्याला आपण संयुक्त व्यंजन म्हटलं, ते आहे श आणि एक आहे ञ। ठीक आहे। तर अशा पद्धतीनं जी आपली वर्णमाला बनलेली आहे स्टुडंट, बघा आपली जी वर्णमाला बनलेली आहे टोटल, ती बनलेली आहे एकूण 52 वर्णाची। 2 आणि 34 36 आणि 2 38 आणि 2 40 आणि 40 आणि 12 किती झालेले आहे, 52। तर अशा पद्धतीनं जे आहे आपली नवीन वर्णमाला आता सध्या तयार झालेली आहे नोव्हेंबर 2022 नुसार। तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही पॉइंट इथे लक्षात घ्या। काय काय सांगितलं मी, बघा, ज्यांचा उच्चार
स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर म्हटलं जाते. ते किती आहे? 12 आणि 2 आता 14 आहे. त्यानंतर लक्षात घ्या स्वरादी म्हणजे काय? ज्याच्या आधी स्वर लागते त्याला स्वरादी म्हटलं जाते. ते 2 आहे, आणि आणि ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, ज्याला उच्चारण्यासाठी स्वराची आवश्यकता लागते त्याला व्यंजन असं म्हटलं जाते. आणि लक्षात असू द्या, आणि आणखी 2 संयुक्त व्यंजन आहे ते म्हणजे कोणते? श आणि ज्ञ. आणि जर तुम्हाला विचारलं की नवे स्वर ä आणि अ कोणत्या भाषेतून आलेले आहे, तर ते इंग्रजी भाषेतून आलेले आहे. आणि आणखी एक पॉइंट लक्षात ठेवा, स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात तर व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजन अपूर्ण उच्चाराचे का असतात? कारण त्यांना स्वराची आवश्यकता असते म्हणून. तर हा एक पॉइंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. आता मित्रांनो आपण स्वराचे प्रकार, त्यानंतर लक्षात घ्या व्यंजनाचे प्रकार हा टॉपिक कव्हर करणार आहे. चला तर मग स्टार्ट करू. तर मित्रांनो आपण आता पाहणार आहे स्वराचे प्रकार. तर बघा स्वराचे प्रकार आपल्याला पाहिजे आहे. तर स्वराचे जे प्रकार पडतात मित्रांनो ते 3 पडतात. एक ऱ्हस्व स्वर, याच्यामध्ये दीर्घ स्वर हे एकत्र. त्यानंतर येतात मित्रांनो सजातीय आणि विजातीय स्वर. ठीक आहे, सजातीय आणि विजातीय स्वर. आणि तिसरा जो प्रकार पडतो तो पडतो संयुक्त स्वराचा प्रकार. मग आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणायचं, आणि ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागते त्याला दीर्घ स्वर म्हटलं जाते. जसं उदाहरणार्थ लक्षात घ्या, तुम्ही अ म्हणा आणि तुम्ही इकडे आ म्हणा. लक्षात घ्या, अ ला काय लागतो? कमी वेळ लागतो, तर आ म्हणायला काय लागतो? जास्त वेळ लागतो. त्याचप्रमाणे लहान ई, त्यानंतर बघा इकडे लहान उ, रू आणि लू हे जे आहे मित्रांनो हे ऱ्हस्व स्वर आहे. तर उरलेले जे आहे त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे? उरलेल्या स्वरांना आपल्याला दीर्घ स्वर म्हणायचा. मग मोठा ई झाला, मोठा उ झाला, ए झाला, लक्षात घ्या ऐ झाला, त्यानंतर ओ झाला, औ झाला. हे सगळेच्या सगळे लक्षात घ्या हे जे आहे हे सर्वच्या सर्व दीर्घ स्वरामध्ये येणार. फक्त तुम्हाला पाठ काय ठेवायचा याच्यामधला? अ, लहान ई, लहान उ, रू आणि लू हे कशामध्ये येतात? ऱ्हस्व स्वरामध्ये येतात. कारण यांचा उच्चार करण्यासाठी वेळ काय लागतो? कमी लागतो. तर उरलेल्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी वेळ जास्त लागतो म्हणून त्यांना आपल्याला दीर्घ स्वर म्हणायचं आहे. पेपरमध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? मग बघा की काय विचारलं जाईल तुम्हाला पेपरमध्ये की 4 ऑप्शन दिले राहील. आ, मोठा ई, त्यानंतर बघा ए आणि एक दिला राहील लक्षात घ्या अ. ते याच्यामधला कोणता दीर्घ स्वर नाही, तर उत्तर असणार आहे अ, कारण अ हा ऱ्हस्व स्वर आहे. मग ऱ्हस्व स्वरच पाठ ठेवा म्हणजे दीर्घ स्वर तुमचे आपोआपच क्लिअर होतात. कोणकोणते ऱ्हस्व स्वर? अ, लहान ई, लहान उ, रू आणि लू. म्हणजे इथं जर तुम्ही पाठ ठेवलं अ, त्यानंतर लहान ई, त्यानंतर लहान उ, रू आणि लू, उरलेले तुम्हाला दीर्घ स्वर म्हणून इथे लक्षात ठेवायचं आहे. तर हा एक पॉइंट झाला मित्रांनो. त्यानंतर बघा त्यानंतर दुसरा प्रकार आहे सजातीय आणि विजातीय स्वर. हे तुम्हाला संधी चॅप्टर जो आपण घेणार आहे पुढं त्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. सजातीय स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून येतो त्याला सजातीय स्वर म्हणायचं. ठीक आहे, अ आ सजातीय, त्यानंतर उ सजातीय, लक्षात घ्या. त्यानंतर ई ई हे झाले सजातीय स्वर. ठीक आहे, म्हणजे मी सरळ सरळ म्हणतो जे डोळ्यानं सारखे दिसतात ते सजातीय स्वर. आणि अ प्लस ई जर घेतला तर हे झाले विजातीय स्वर. ठीक आहे, त्यानंतर यांचे उच्चार वेगवेगळ्या याच्यातून येते. अ आणि ई वेगवेगळ्या भिन्न भिन्न उच्चार स्थानामधून याचा आवाज येतो मित्रांनो. त्यानंतर बघा तुम्हाला म्हटलं ई आणि रू, तर हे झालं विजातीय. म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा, जे सारखे दिसते ते सजातीय आणि जे वेगळे वेगळे दिसते ते झाले विजातीय. पण याची खरी शास्त्रीय व्याख्या काय आहे की ज्यांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून येतो त्याला सजातीय म्हणायचं, आणि ज्यांचा उच्चार भिन्न भिन्न उच्चार स्थानातून येतो लक्षात घ्या त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? त्याला आपल्याला विजातीय स्वर म्हणायचे आहे. तर हा झाला सजातीयचा गट आणि हा झाला विजातीयचा गट. कशाचे प्रकार पाहिले आपण मित्रांनो? हे बघितले आपण सजातीय आणि विजातीयचे प्रकार. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आलेला आहे तो आहे संयुक्त स्वर. जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की मराठीमध्ये एकूण संयुक्त स्वर किती आहे तर याचं उत्तर घ्यायचं आहे 4, कारण यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग संयुक्त स्वर कोणते? खूप सोपी आहे बघा मित्रांनो. ए, त्यानंतर ऐ मोठा, त्यानंतर ओ आणि त्यानंतर घेतला आपण औ. कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगतो. हे बघा आई म्हणताना शेवटी ई निघत आहे आणि औ म्हणताना शेवटी उ निघत आहे. मग कसं लक्षात ठेवायचं? हा लहान आहे म्हणून याला अ द्यायचा. लहान ई किंवा मोठा ई कोणी जरी असलं, अ प्लस ई असलं तरी ए आणि अ प्लस मोठा ई असला तरी ए. आणि हा मोठा आहे म्हणून याला आ द्यायचा. शेवटी याला पण ई आणि लक्षात घ्या याला पण ई. ठीक आहे, लहान असला तर अ घ्यायचा, ई कॉमन आहे. मोठा असला आहे आ घ्यायचा, ई कॉमन आहे. त्यानंतर इथं बघा ओ लहान आहे म्हणून अ घ्यायचा आणि आपल्याला माहिती आहे याचा उच्चार उ सारखा येतो त्यामुळे अ प्लस उ ओ बनते. याच्यावर पोलीस भरतीमध्ये सुद्धा बरेच प्रश्न विचारले. आणि औ म्हणजे काय? मोठा आहे म्हणून आ घ्या आणि इथं पुन्हा लहान उ घ्या किंवा मोठा उ घ्या तरी औ बनते. आणि एक लक्षात घ्यायचं, एक पॉईंट तुम्हाला सांगतो येणाऱ्या कंबाईन एक्झाम करता
हे जे मराठीतील संयुक्त स्वर आहे हे संयुक्त स्वर विजयतीय स्वरापासून बनलेले आहे. विधान चुकी बरोबर. तर बघा बरोबर आहे, हे विजयतीय स्वरापासून बनलेले आहे. अगदी बरोबर आहे. आणि आणखी एक पॉइंट लक्षात घ्या काय की ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर हे ऱ्हस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं हे दीर्घ स्वर आहे. मग ऱ्हस्व स्वर कोणते आहे? अ, लहान ई, लहान उ, लहान उ, लहान उ, रू आणि द्रू हे झाले आपले ऱ्हस्व स्वर. म्हणजेच जे संयुक्त स्वर आहे संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतात. बरोबर आहे. आणि संयुक्त स्वर हे विजयतीय स्वरापासून बनलेले आहे. हे सुद्धा विधान कसं आहे? बरोबर आहे. हा झाला मित्रांनो डीप मधला पॉइंट. तर हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात ठेवा म्हणजे नाही आपोआप बरोबर येतील. तर हे तिन्ही पॉइंट तुम्हाला कळले असेल. स्वराचे प्रकार ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय, विजयतीय, संयुक्त स्वर. ठीक आहे. आणि संयुक्त स्वर किती आहे असा वन लाइनर क्वेश्चन जर आला तर उत्तर येणार 4. ठीक आहे. तर हे आपण क्लिअर केलेलं आहे. मित्रांनो आता आपण पाहणार आहे व्यंजनाचे प्रकार. तर व्यंजनाच्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे स्पर्श व्यंजन. याच्यावरती पण प्रश्न आयोगाने भरपूर विचारलेले आहे की स्पर्श व्यंजन कोणकोणते आहे याच्यावर आपण डिस्कशन करू. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो कठोर आणि मृदू व्यंजनाचा प्रकार आहे. त्यानंतर बघा तिसरा जो प्रकार आहे तो आहे अनुनासिक आणि ही तुमच्या पण मी पाठ करून देणार आहे बघा अनुनासिक. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे अर्धस्वर. ठीक आहे. तो जो आहे अर्धस्वर. त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे उष्मे व घर्षक. ठीक आहे. उष्मे व घर्षक. आणि सहावा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो आहे अल्पप्राण आणि एक आहे महाप्राण. तर मित्रांनो यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. आता मी तुम्हाला फक्त स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्याकडे तुम्हाला सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि बघा मग तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतात की नाही. ठीक आहे. याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन म्हणजे काय? क ख पासून तर भ म पर्यंत जे व्यंजन आहे त्यांना लक्षात घ्या काय म्हटलं जाते? त्यांना म्हटलं जाते स्पर्श व्यंजन. यांना स्पर्श व्यंजनच का म्हटलं जाते? कारण जेव्हा आपण हे वर्ण उच्चारतो तेव्हा आपल्या फुफ्फुसातून आलेली जी हवा असते दात आपल्या मुखातील जीभ तालू याला काय करून येते? स्पर्श करून येते. म्हणून त्याला स्पर्श व्यंजन म्हणतात. आणि एकूण स्पर्श व्यंजन किती आहे? 25. म्हणजेच ह्या बॉक्स मधले जे आहे म्हणून मी हा बॉक्स इथे तयार केला होता. ह्या बॉक्स मधला हा जो 25 वर्णांचा गट आहे 1 2 3 4 5 या 25 जणांनाच तुम्हाला फक्त स्पर्श व्यंजन म्हणायचं आहे. म्हणजे य हे स्पर्श व्यंजन आहे का? तर हे स्पर्श व्यंजन आहे का? तर हे स्पर्श व्यंजन येणार नाही कारण हे या बॉक्स मध्ये येत नाही. त्यामुळं लक्षात घ्या पेपर मध्ये विचारलं जाते खालीलपैकी क ज त्यानंतर ढ आणि इकडे येते य. खालीलपैकी कोणतं स्पर्श व्यंजन नाही तर य नाही आहे. कारण बघा क पण आहे ज पण आहे आणि ढ पण आहे. या पद्धतीनं क ख पासून तर भ म पर्यंत म्हणजेच तुमच्या हा चार्ट पाठ पाहिजे. लक्षात घ्या याला म्हटलं जाते स्पर्श व्यंजन. दुसरा प्रकार आहे कठोर आणि मृदू व्यंजन. तर कठोर व्यंजन म्हणजे काय बघा ज्यांचा उच्चार कठोरपणे निघतो त्याला कठोर व्यंजन म्हणायचा. पहिला जो 10 गट आहे लक्षात घ्या हा जो पहिला 10चा गट आहे याला म्हणायचं कठोर व्यंजन. सिंपल पॉइंट लक्षात ठेवा. नंतरचा जो हा गट आहे लक्षात घ्या ह्या गटाला म्हणायचं आहे मृदू व्यंजन. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक पॉइंट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. हा जो पहिला गट आहे हे 10 प्लस याच्यामध्ये हे 3 टाकायचे आपल्याला. त्याला उष्मे म्हणतात श श स. हे जर 10 आणि हे 3 श श स हे 13च आपल्या इथं लक्षात घ्या. हे 13च आपल्या इथं काय आहे? कठोर व्यंजन आहे. बाकी उरलेल्या सगळ्यांना तुम्हाला म्हणायचं आहे मृदू व्यंजन. पॉइंट लक्षात ठेवा मी काय म्हटलं तर हा पहिला 10चा गट आणि हे फक्त इकडे लक्षात ठेवायचे श श स ज्याला उष्मे म्हणतात. मी इथं सांगतो तुम्हाला का बरं याला उष्मे वगैरे म्हणतात. परंतु तुम्हाला जर कठोर व्यंजन पाठ करायचे असेल तर पहिला हा 10चा बंच पाठ ठेवायचा आणि श श स हे 3 असे एकूण कठोर व्यंजन किती आहे? 3 आणि उरलेले सगळे मृदू व्यंजन आहे. हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मग हा बंच झाला. त्यानंतर हे इकडले सगळे जे झालेले आहे श श स सोडून हे सगळे मृदू व्यंजनामध्ये येतात. तर हा पॉइंट तुम्ही इथे मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे? अनुनासिक. त्यानंतर म्हटलंय अनुनासिक. आता अनुनासिक म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार नासिकेतून होतो नाकातून होतो त्याला अनुनासिक असं म्हटलं जातं. मग अनुनासिकचा हा गट दिसते तुम्हाला. ठीक आहे. याला ड नाही म्हणायचं. याला लक्षात घ्या. याला अंग म्हणायचं. याला इ म्हणायचं. याला न न म. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? जसं आपण याला वांगमय म्हणतो लक्षात घ्या. याला काय म्हणतो? वांगमय. याचा उच्चार तुम्ही अंग म्हणून लक्षात ठेवायचा. ओके. हा पण लक्षात ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये हे सुद्धा विचारल्याचा क्रम लावा म्हणून. सो क्रम तुम्हाला असा लावायचा आहे म्हणजे जेणेकरून हे चुकायला नको. ठीक आहे. तर हा त्याचा क्रम बरोबर आहे. म्हणजेच मराठीमध्ये अनुनासिक किती आहे? तर मराठीमध्ये अनुनासिक एकूण 5 आहे. ठीक आहे. चला तर हा पॉइंट तुम्हाला कळलेला आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे अर्धस्वर. आता आपण ह्या बॉक्सच्या बाहेर आलो कारण हा बॉक्स इथं कंप्लीट झालेला आहे. मग इथं बघा य र ल व हे मराठीमध्ये 4 काय आहे? हे मराठीमध्ये 4 अर्धस्वर आहे. कारण य बनलेला आहे ई पासून. त्यानंतर बघा र बनलेला आहे रू पासून.
त्यानंतर ल बनलेला आहे लृ पासून आणि लक्षात घ्या व बनलेला आहे उ पासून, म्हणजे स्वरापासून बनले आहे म्हणून यांना अर्धस्वर असं म्हटलं जाते. मग मराठीमध्ये अर्धस्वर किती 4, अनुनासिक किती 5. हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आय होप की तुम्हाला हे सगळ्यांना बेटर समजत असेल मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर दिला आहे उष्मे आणि घर्षक. जे वर्ण उच्चारताना उष्णता निर्माण होते, घर्षण होते, लक्षात घ्या, त्याला म्हटलं जाते उष्मे आणि घर्षक. आणि हे तीनच आहे श श स. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले आहे श श स हे कठोर वर्णामध्ये येते. हा बॉक्स आणि हे 3 याला कठोर वर्ण असं म्हटलं जाते. मग प्रश्न काय विचारू शकते तुम्हाला कंबाईन मेन्स मध्ये की उष्मे आणि घर्षक हे श श स आहे आणि उष्मे आणि घर्षक हे मृदू व्यंजन आहे की कठोर व्यंजन आहे, त्याचं उत्तर तुम्ही करायचं आहे हे कठोर व्यंजनामध्ये येते. यस, पॉइंट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. मग उष्मे आणि घर्षक झाले 3. आणि लास्ट पॉइंट बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, अल्पप्राण आणि महाप्राण. ठीक आहे. ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी श्वास कमी लागतो त्याला अल्पप्राण म्हणायचं आणि ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी श्वास जास्त लागतो त्याला महाप्राण म्हणायचं. ठीक आहे. नावातच आहे अल्पप्राण आणि महाप्राण. मग आता लक्षात घ्या, हा जो पहिला गट आहे हा वाला, या गटाला म्हणायचं अल्पप्राण, तुम्ही असं लिहू शकता. दुसऱ्या गटाला जो आहे हा जो दुसरा उभा गट घेतला हा झाला महाप्राण. त्यानंतर पुन्हा तिसऱ्याला म्हणायचं आपल्याला अल्पप्राण आणि पुन्हा चौथ्या गटाला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या, चौथ्या गटाला म्हणायचं आहे महाप्राण. ओके, या पद्धतीनं. तर तुम्ही काय करा मित्रांनो, एक पॉइंट तुम्हाला सांगतो जो तुम्हाला सगळ्यात सोपी जाईल. हा एक गट ख च थ थ फ आणि एक घ झ ध ध भ. हा जो पॉइंट आहे हे 10 आणि 4 कोणकोणते श श स ह. लक्षात घ्या हे 4 असे 10 आणि 4 महाप्राण एकूण किती आहे मित्रांनो, तर महाप्राण मराठीमध्ये जे एकूण आहे ते आहे 14 आणि उरलेले सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे अल्पप्राण. ओके, हा पॉइंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. फक्त महाप्राण पाठ ठेवायचे आणि उरलेले सगळे अल्पप्राण म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग कसं लक्षात ठेवायचं सर, तर बघा, एक पहिला गट घ्यायचा अल्पप्राण, दुसरा महाप्राण, तिसरा अल्पप्राण, चौथा महाप्राण, इथपर्यंत घ्यायचं. त्याच्यातले महाप्राण उचलून घ्यायचे आणि हे 4 त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे उष्मे हे महाप्राणामध्ये येतं, हे 4 आणि एक ह येतो. तर असे झाले 10 आणि 4 14. उरलेले सगळे अल्पप्राणमध्ये आपल्याला ऍड करायचे, म्हणजे असा स्मार्टली स्टडी करा. आता महत्त्वाचा पॉइंट आहे, याच्यामध्ये एक शॉर्टकट पण लक्षात ठेवू शकता. क चं स्पेलिंग के लिहिलं जाते तर ख चं स्पेलिंग के यच लिहिलं जाते. ज्याच्यात यच येते ते महाप्राण असते. ठीक आहे. त्यानंतर ग चं स्पेलिंग ग येते तर अल्पप्राण मध्ये आहे. घ चं स्पेलिंग बघा जी एच येते तर हा महाप्राण मध्ये आहे. याला अपवाद आहे हा च, नाही तर च चं स्पेलिंग मध्ये यच आला म्हणून नाही म्हणायचं, कारण च हा महाप्राण मध्ये नाही तर अल्पप्राण मध्ये येतो. पण छ असा लिहितो म्हणून हा महाप्राण मध्ये जाते, म्हणून यच ला हा च अपवाद आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. आणि बाकीचे जे उरलेले आहे मी तुम्हाला सांगितले ते आपल्याला अल्पप्राणामध्येच टाकायचे आहे. या पद्धतीने जर तुम्ही पाठ केलं तर मला तरी वाटते की याच्यावर तर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. तर मित्रांनो, हे तुम्हाला आपलं सेकंड लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच तिसरं लेक्चर घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.